अमित कटारनवरे नक्की आपण त्यांना विचारलं ते स्वतः काय सांगायचा प्रयत्न आता 6:30 वाजलेले आहे. मला प्लीज जरा काम करू द्या. मला जे काय बोलायचं मी नंतर बोलेन. पण तरीही काय तुमचा सांगण्याचा प्रयत्न आहे? काय तुमचा संशय समजून घ्या. आम्ही सत्य शोधायचा प्रयत्न करतो. इतकंच मला आता 6:30 वाजले बरोबर. 15 मिनिटं 6:30 वाजलेले तुम्ही या ठिकाणी पोहोचले. 15 मिनिटं मला 2 मिनिटं येस मी आता लगेच काय रिव्हील करू शकत नाही. मला जे काही सांगायचं मी कोर्टात सांगेल. पण तरीही 6:30 वाजलेले 1 तासामध्ये तुम्ही इकडे आलेला आहात. काय निष्पन्न होते? काय एकंदरीत या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव? या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव? या कालावधीत तुम्हाला काय जाणीव झाली? 1 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव झाली? काय आयडिया आली यातून तुम्हाला 1 तासामध्ये? मला 1 तासामध्ये तुम्हाला काय आयडिया आली? 1 तासामध्ये तुम्हाला आयडिया आली? 1 मिनिट मला थोडे पिक्स घेऊ द्या. 1 तासामध्ये तुम्हाला आयडिया आली यातून की काय तुम्हाला काय नक्की दाखवते? काय तुम्हाला आयडिया आली यातून? काय समजलं अजून काय? आपण बघत असाल या ठिकाणी ते स्वतः प्रवेशद्वाराचा पूर्णतः फोटो घेण्याचा प्रयत्न करतायत. तर हे पाहणं महत्त्वाचं असेल. हे आता प्रत्येक ठिकाणचं ते आपल्या मोबाईलमध्ये आयडिया काय तुम्हाला? काय आयडिया? काय आयडिया? 1 तासामध्ये तुम्हाला काय समजलं? कोर्टामध्ये 1 तासामध्ये तुम्हाला काय समजलं? काय आयडिया आहे? सर एव्हिडन्स आयडिया आहे काय आहे तुम्हाला? आयडिया काय आहे? एव्हिडन्स सर्व त्या ठिकाणी गोळा करत काय आहे. आयडिया आहे तुम्हाला? काय वाटतं? नक्कीच यातून काय निष्पन्न होणार आहे का तुम्हाला असं वाटतं? जी वेळ होती त्या वेळेनुसार आता जवळच्या जे बघत असाल या ठिकाणी होऊन ते आता स्वतः फोटो आता फोटोमधून ते काय दाखवण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो मात्र ते काहीही बोलण्यास सध्या तरी नकार देत आहेत. मात्र आपण त्यांना विचारणार आहोत हे नक्की त्यांना यातून काय निष्पन्न करायचं आहे, त्यांना यातून काय दाखवायचं आहे आपण त्यांना विचारणार आहोत. हे सगळीकडचे फोटो घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता यातून त्यांना काय दाखवायचं आहे हे पाहणं आपण त्यांना विचारणार आहोत. मध्ये घुसा रे. 1 तासामध्ये त्यांना रिटर्न येतील. थांबा तुम्हाला किती पुरावे मिळतील तुम्हाला असं वाटतं? यातून काय निष्पन्न होईल असं वाटतं? यातून काय निष्पन्न होऊ शकतं तुम्हाला असं वाटतं? होऊ शकतं? महत्त्वाची असणार यातून काय निष्पन्न होऊ शकतं तुम्हाला वाटतं? 1 मिनिट मी होऊ शकतं का निष्पन्न? 2 मिनिटं मला माझं काम करू द्या. माझ्या कामात प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. एवढं सगळं निष्पन्न होऊ शकतं का काय? माझ्या पत्रकार मित्रांनो मला 2 मिनिटं माझं काम करू द्या. माझी जी नैतिक एक वकील म्हणून जबाबदारी आहे मला त्याच्यामध्ये प्लीज मी तुमच्याशी बोलेन. मला 2 मिनिटं द्या. मला माझं काम करू द्या प्लीज. मला क्राईम सीन पाहू द्या स्वतःला. मला लेट मी सॅटिस्फाय माय सेल्फ. मी बोलतो तुमच्याशी प्लीज मला 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 थोडासा काम करू दे. फोटो घेऊन दे. विजुअल लेने नहीं दे रहे यार ये लोग. बरोबर गाडी जाऊ दे. आपल्याला पाहायला मिळत आहे मुंब्रा देवी आणि ह्या मुंब्रादेवी पाहिजे ह्या बायपास होती त्या ठिकाणी एन्काउंटर झाला. गरजेचं आहे. आता सध्या हे पुरावे आणि एव्हिडन्स हे आता आपल्या मोबाईलमध्ये हे पूर्णतः निष्पन्न काय होऊ शकतं एवढं सांगा मला. काय निष्पन्न एकंदरीत यातून तुम्ही काय निष्पन्न करू शकता? थोड़ा लांब जा मेजर. मैंने सिर्फ इतना कहा है जो पुलिस ने अपनी FIR में अक्षय शिंदे के खिलाफ जो FIR रजिस्टर किए वो जो थियरी है वो थियरी में कितनी सच्चाई है वो सच्चाई ढूंढने के लिए मैं ये पूरा रिकोर्स किया रिक्रिएशन किया है. इट इज़ ए पार्ट ऑफ माई प्रोफेशनल एथिक्स. में ये सब जो है सच ढूंढने की कोशिश कर रहा हूँ क्योंकि मेरी जिम्मेदारी है बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट सच्चाई जो है वो कोर्ट के सामने रखनी है. ना मुझे आरोपी डिसीज जो है था उसके साइड से ना मैं पुलिस के साइड से. मेरा काम है कि सच कोर्ट के सामने रखना और जो चीज़ें मुझे एक प्रैक्टिकली एक बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट मैंने रिवील की है वो कोर्ट के सामने रखना. ये मेरा जिम्मेदारी
जिम्मेदारी है। और जो भी आपके सवाल है, अगर इसके केस के सिलसिले में अभी मुझे क्या मैंने पाया, अगर मैं ये चीज़ अभी बताऊंगा तो कोर्ट के सामने मैं कुछ नहीं बता पाऊंगा। आप मेरे पत्रकार भाइयों मेरी बात समझ के लीजिए, मुझे समझ लीजिए। मैं देख रहा हूँ आप लोग कंटिन्यूसली हमारे पीछे है, आपका काम कर रहे हो, मैं अपना काम कर रहा हूँ। हम दोनों मिलकर के इसको सच्चाई को बाहर निकालने की कोशिश करेंगे तो बेटर रहेगा। 100%। उसी के सिलसिले में होता, क्राईमचा वेगळा स्पॉट होता, आता तुम्ही मुंब्रा देवी पायथ्याशी आलात, हा एकंदरीत कुठं झाला हा प्रकार? एक्झॅक्ट जे आहे आता, जे माझ्या माहितीप्रमाणे जो स्पॉट आहे तो हा स्पॉट आहे, म्हणून त्या अनुषंगाने मी इथे पाहणी केलेली आहे। फक्त मी आता एवढं सांगू शकतो, सीआयडी बाबत मला माहिती नाही। जागा मिळालेली नाही, त्या संदर्भात तुमचं काय बोलणं झालं? सरकारने सांगितलंय की जागा देऊ म्हणून, सरकारने सांगितलंय जागा देऊ। सोमवारी सुनावणी आहे, जर त्यांनी सरकारने जागा नाही दिली तर सोमवारी आम्ही योग्य ती स्टेप्स घेऊ कोर्टासमोर।